नमस्कार, मैं मानवी ठाकुर। आप देख रहे हैं न्यूज 24 फर्स्ट एक्सप्रेस। आज की कुछ खास खबर। मौजा नीलज तहसील पवनी सेविका पद पर फर्जी दस्तावेज लगाकर नौकरी मिलने का मामला गरमाया। स्नेहा तिथिरमारे ने प्रेस कॉन्फ्रेंस में चौंकाने वाला सवाल उठाया। फरवरी 2017 को 2 मार्कशीट, एक में 71.85% और दूसरी में 56.77%। ये कैसे मुमकिन है? स्नेहा ने समय पर आपत्ति भी दाखिल की, फिर भी नियुक्ति पत्र कैसे जारी हुआ? कौन अधिकारी इसमें शामिल है? एक बार सुनिए स्नेहा को क्या कुछ कहा। मी पवनी तालुक्यातील नीलज या गावची आहे। मी अंगणवाडी सेविका पदभरतीसाठी फॉर्म भरलेला होता। तिथे प्रथम लिस्टमध्ये जेव्हा ग्रामपंचायतला लागली तेव्हा प्रेरणा धनपाल नवघरे ही पहिल्या नंबरवरती आहे आणि मी स्नेहा शुभम तिथिरमारे दुसऱ्या नंबरवरती आहे। तिला 1 मार्क्स माझ्यापेक्षा जास्तच आहे। तर मी तिच्यावर ऑब्जेक्शन घेतला। मला डाऊट होता की हिचे डॉक्युमेंट्स आपण पडताळणी करावं बा। तर मी तिच्यावर ऑब्जेक्शन घेतला की मला तुझे डॉक्युमेंट्स चेक करायचे आहेत। तर ज्या तारखेनुसार जे GRची तारीख होती त्याच्यानुसार मला बोलवलं ऑफिसमध्ये आणि मग तिचे डॉक्युमेंट्स दाखवले। डॉक्युमेंट्स दाखवल्यानंतर मी डायरेक्ट मार्कशीटला हात लावून चेक केलं। म्हटलं मला ह्या मार्कशीटवर डाऊट आहे आणि मला याचा डिप्लोमा दाखवा म्हटलं या मार्कशीटचा। तर तिच्याकडे त्याचा डिप्लोमा नव्हता। नसल्यामुळे त्यांनी माझं पॉइंट आउट केलं की आम्ही तुम्हाला पॉइंट लिहितो बा ऑफिसला आणि नंतर तुम्हाला दाखवू आम्ही। तर त्यांनी पॉइंट आउट केलं आणि मी म्हटलं की मी इयरली पॅटर्न माझ्यापासून नाही आहे। ती व्यक्ती माझ्यापेक्षा 1 वर्षाला लहान आहे, ते पण पदवीला सेमिस्टर पॅटर्नच शिकली असेल। तर तिच्याकडे सेमिस्टर पॅटर्नचे पण तिथं नव्हते। मुक्त विद्यापीठाचे डॉक्युमेंट जोडलेले आहेत आणि 3 इयरचे 3 मार्कशीट जोडलेले आहेत। तर मी घेतलं डाऊट। त्याच्यानंतर त्यांनी मला नंतर एक लेटर दिलं की या तारखेला तुम्ही या, की ती व्यक्ती तुम्हाला डॉक्युमेंट्स प्रत्यक्षात दाखवायला तयार नाही। तिने लेटर सक्त लेटर लिहून दिलं की मी आपली वैयक्तिक माहिती तुला देणार नाही, तिला दाखवणार नाही। तर त्याच्यामुळे मग मी म्हटले याच्यावर काही ऑब्जेक्शन नाही का? मी माहिती अधिकाराखाली पण टाकलं तरी पण तिने दाखवलं नाही। तिने डायरेक्ट लिहून दिलं की मी आपली वैयक्तिक माहिती दाखवत नाही। त्याच्यावर ठाम राहून त्यांनी दुसरा निर्णय न घेता तिला सरळ थेट नियुक्ती लेटर देऊन दिला आणि ती जॉईनिंग झाली 2 मे पासून। नंतर मी तिच्यावर CDBO वरती पण गेली, CDBO कडे पण, की तुम्ही माझं समाधान न करता तुम्ही कसं केलं? CDBO ऑफिसला नाही। जेवढे दिवस गेली मी तेवढे दिवस तिला नियुक्ती लेटर दिल्यानंतर लगातार 3 ते 4 दिवस CDPO गायब ऑफिसमधून। तर CDBO ऑफिसला नव्हती। तर माझं ऑब्जेक्शन हा CDBO वरती पण आहे, बावनकुळेवरती। तिच्यावर पण कारवाई करावी, संबंधित अधिकाऱ्यांवर पण कारवाई करावी आणि जी महिला आहे उमेदवार तिचे जे डॉक्युमेंट्स मध्ये मला डाऊट आहे तिने क्लिअर नाही केलं। एका व्यक्तीच्या 12वीच्या 2 मार्कशीट राहू शकत नाही, हे सर्वांनाच माहित आहे। आणि ते 12वीचे डॉक्युमेंट जे 71.85% आहे ती मला फ्रॉड वाटते आणि 56.77% ती मी गुगलवरून बोलवते आणि येते ते तिची मार्कशीट ही खरी आहे असं मला वाटते। तर या माझ्या डाऊट क्लिअर करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी आणि मला न्याय मिळावा, ही माझी मागणी आहे। हर खबर का अपडेट पाने के लिए बने रहिए न्यूज 24 फर्स्ट एक्सप्रेस के साथ।